वळत पुढच्या बातमीकडे। कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे विरोधक आता आक्रमक झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। मात्र यावेळी अंबादास दानवेंच्या नेतृत्वात टायर पेटवून चक्काजाम आंदोलन करतेवेळी या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। तर दुसरीकडे रोहित पवारांचं नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये ट्रॅक्टर घेऊन आंदोलन सुरू आहे। पोलीस निरीक्षक ताईतवाले हे जे आहे ते या ठिकाणी अंबादास दानवे आपण पाहतोय आंदोलनाची ही दोन दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि नाशिकमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। अरे 24 रुपये तरी कांदा घेतला गेला पाहिजे आणि 2 लाख टनाली घेऊन काय करणार तुम्ही? तो 5-6 लाख टनापेक्षा जास्त तो सुद्धा मार्केट कमिटीला घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याला तुम्ही शाश्वती दिली पाहिजे की जो कांदा तुम्ही घेतलेला तो एक्सपोर्टसाठी वापरला गेला पाहिजे। कारण आता जो काय कांदा आलेला आहे तो फक्त रब्बीचा 5% कांदा शेतकऱ्याचा मार्केटमध्ये आलेला आहे। अजून 95% कांदा तसा बाकी आहे। त्यामुळे धोरण करत असताना तुम्ही विश्वासात घ्या ना। राजकीय नेत्यांना घेता येत नसेल तर मार्केट कमिटीच्या प्रमुख लोकांना तुम्ही घ्या आणि धोरण करा। त्यामुळे नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे। आज काल परवा कोणीतरी सांगितलं की 12.5 रुपये आम्ही बाजार भाव देऊ। अरे खर्चच जर 17-18 रुपये खर्च येत असेल तर तुम्ही 12 रुपये कुणी मागितले तुम्हाला? फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्त त्यांचं पिण्याचं काम हे सरकार करत आहे। त्यामुळे या सरकारला आपल्याला जर जाग्यावर आणायचं असेल, माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव जर मिळवायचा असेल तर आज ज्या पद्धतीने आपण तुम्ही सर्वजण एकवटले आपल्याला रस्त्यावर येणाऱ्या कालखंडामध्ये उतरणं गरजेचं आहे हे या ठिकाणी सांगतो। जो कांदा विक्री झालेले त्याला कमीत कमी 1,500 रुपयाचं अनुदान सरकारने दिलं पाहिजे आणि निर्यातीची धोरणं ही स्पष्टपणे ठेवली पाहिजे। आज आपल्या हातातून बांगलादेश गेला, शेजारचे राष्ट्र त्याच्यावरती निर्बंध आणताय, पाकिस्तान असेल, चायना असेल, फुकटची मार्केट यांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणून नवनवीन मार्केट कसे शोधता येतील या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत। कांद्याला भाव मिळाला पाहिजे, नाफेडनी ताबडतोब कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। काय भाव मिळाला पाहिजे? खरं तर कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे। कांद्याला 4 आणे आणि 8 आणे भाव मिळू लागलेला आहे। कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरले। हीच आमची मागणी, कांद्याला भाव द्या। 12 रुपये 35 पैसे दर जाहीर केला केंद्र सरकार। नाही मिळत, 4 आणे मिळा ना, 8 आणे मिळाले, काही लोकांना रुपये मिळाला, कुठे 12 रुपये 35 पैसे काही मिळालं नाही। गंगापूरमध्ये एका शेतकऱ्यानं कांद्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पुढे आपल्या इथं आत्महत्या केलेली आहे गंगापूर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी।